पुढची एक महत्त्वाची बातमी, केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतलाय। निवडणुकीच्या वेळी काढले जाणारे फोटो आणि रेकॉर्ड केलेले व्हिडिओ फुटेजच्या नियमात बदल करण्यात आलेला आहे। तर निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज यापुढे फक्त 45 दिवस सुरक्षित ठेवलं जाईल, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय। याचा अर्थ असा की निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत सीसीटीव्ही डेटा निवडणूक आयोगाकडे सुरक्षित राहील। या वेळेपर्यंत निवडणूक आयोगाकडे कोणतीही याचिका किंवा तक्रार पोहोचली नाही तर तो डेटा नष्ट केला जाऊ शकतो। यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारच्या रेकॉर्डिंग्स निवडणूक आयोगाकडून 3 महिने ते 1 वर्षासाठी सुरक्षित ठेवल्या जात होत्या। पण निवडणूक आयोगाने या निर्णयाची माहिती सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना दिलेली आहे आणि अलीकडेच झालेल्या दुरुपयोगाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय। केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतलाय। निवडणुकीवेळी काढले जाणारे फोटो आणि रेकॉर्ड केलेले व्हिडिओ फुटेज याच्या नियमामध्ये बदल झालेला आहे। यापुढे फक्त 45 दिवसच ते सुरक्षित ठेवले जाणार आहेत। पण निवडणूक आयोगाची ही जी लाईन आहे की याचा दुरुपयोग केला जातो आणि ज्याचा निवडणुकीशी संबंध नाही तोही सामान्य व्यक्ती मागतो आहे, म्हणजे निवडणूक आयोगाचं नेमकं या लोकशाही व्यवस्थेच्या बद्दलचं मत काय हे जाणून घेण्याचं काम आता आम्ही करणार आहोत आणि निवडणूक आयोगाने त्याला उत्तर दिलं पाहिजे। पण रूल 93 बदलवत असताना केंद्र सरकारने लोकांच्या अधिकारावर घाला टाकून निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार देण्याचं जे पाप केलं, याचाच अर्थ महाराष्ट्र, हरियाणा या सगळ्या राज्यापासूनच नव्हे तर आतापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारचा दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे। माहिती लपवण्याचं कारण काय, त्याचं उत्तर निवडणूक आयोग का देत नाही, हे सगळे प्रश्न आहेत। आणि म्हणून निवडणूक आयोगाने 30 मेला जे पत्र प्रत्येक राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलेलं आहे त्या पद्धतीचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं। जनतेच्या मताच्या अधिकारावर जो डाका टाकण्याचं पाप नरेंद्र मोदीचं सरकार आणि भाजप जे करते आणि त्याला निवडणूक आयोग त्यांना साथ देते आहे, हे या सगळ्या प्रकरणातून स्पष्ट होते आहे। पुढची बातमी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग दिन कार्यक्रमात सहभाग घेतला। याच आपण यशस्वी उठावाला 3 वर्ष झाल्याची आठवण त्यांनी सांगितली। आजच्या दिवशी आम्ही असा योग केला जो खरं तर मॅरेथॉन योगा होता, मात्र त्यानं राज्याचं भवितव्य बदललं असं शिंदे म्हणाले। या एका उठावामुळे राज्यातील जनतेचं भवितव्य बदलल्याचं शिंदेंनी सांगितलं। ये योगा उस दिन मैंने भी किया था और वो मैराथन योगा था और इसलिए वो उस वक्त हमने ये जो परिवर्तन लाया है देश राज्य में, और आज जो मोदी जी के सपोर्ट से, अमित भाई के सपोर्ट से इस राज्य और केंद्र सरकार मिलकर हम डेवलपमेंट कर रहे हैं। आज आप ये जो मरीन ड्राइव देख रहे हैं, पहले यहाँ पर ऐसी व्यवस्था नहीं थी, और मरीन ड्राइव देखिए, कोस्टल रोड देखिए, अटल सेतु देखिए, मुंबई का विकास देखिए, जो भी है ये डेवलपमेंट पिछले 3 सालों से हो रही है। और इसलिए वो 21 तारीख वाला दिन महाराष्ट्र के लिए बहुत बड़ा भाग्यशाली रहा है डेवलपमेंट के एंगल से हम देखें तो। और हमारा एजेंडा क्या है, डेवलपमेंट डेवलपमेंट डेवलपमेंट। आजच्या दिवशीच शिंदे साहेबांनी उठाव केला आणि आज आपण पाहत आहे की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे जेव्हा महायुतीचं सरकार आलं आणि ज्या प्रकारे कामं झाली, मला वाटत नाही की याच्या अगोदर कधी एवढी कामं जी आहे ती झाली होती। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा महाराष्ट्राचं नेतृत्व करत होते आणि आज ते उपमुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करत आहेत, मला वाटतं गेले 3 वर्ष चांगलं काम सरकारकडून होतं आहे। आज देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या माध्यमाने त्यांच्या नेतृत्वाखाली कामं जी आहेत आज या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि महाराष्ट्र आज पुढे जातो आहे, वेगाने पुढे जातो आहे। ज्यासाठी हा उठाव केला होता,
आज का उठाव केला हे लोकांना पण कळतं आहे की जे इन्फ्रास्ट्रक्चर्स आपण पाहत आहे ते मुंबईमध्ये कशा प्रकारे ज्या इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट होते, कशा प्रकारे पॉलिसीज डिसिजन घेतले जातात, कशा प्रकारे तळागाळातील घटकाला न्याय देण्याचं काम करतो आहे, वेगवेगळे अमेंडमेंट्स केले जात आहेत, वेगवेगळे स्कीम्स आणल्या जात आहेत, पॉलिसीज आणल्या जातात. मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे की ज्याच्यासाठी हा उठाव केला होता तो आज लोकांनी देखील ते स्वीकारलं. विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्ट्री लोकांनी दिली आणि आता पुढे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदमध्ये देखील तेच रिपीट होईल. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. मुंबई दौऱ्यावेळी अमित शहांनी हा पुनरुच्चार केला. मुंबईतल्या एका कार्यक्रमात उपस्थितांचा परिचय करून देताना एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना असल्याचं सांगत अमित शहांनी शिवसेना उबाठावर शरसंधान साधलं. दरम्यान खरी शिवसेना कुणाची यावरनं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतात. अशातच आता मुंबई दौऱ्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या मुद्द्याचा उल्लेख करत ठाकरेंना डिवचलं. त्यांनी ठाकरेंना सवाल करत मुंबईत काय केलं असंही म्हटलंय. महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और जिन्होंने शिवसेना कौन सी असली है इसका परिचय सबको करा दिया है, ऐसे श्री एकनाथ शिंदे जी. 7 लाख करोड़ रुपए का इन्वेस्टमेंट मोदी जी के नेतृत्व में मुंबई शहर के लिए. मैं आज पूछना चाहता हूं, हमारी जो कामकाज के तरीके पर टीका और टिप्पणी करते हो, किसमें विजन है? कितने साल आपके पास महाराष्ट्र रहा? क्या किया आपने? महाराष्ट्र छोड़िए, मुंबई की समस्या के लिए क्या किया? आता एक सविस्तर बातमी बघूयात राजकीय वर्तुळातून. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. तर भाषणातून दिलेल्या प्रस्तावावरती मनसेनं प्रश्न उपस्थित केलाय. आमच्यावरती दबाव टाकू शकत नाही तसं मनसेकडनं स्पष्ट करण्यात आलंय. होणार की नाही होणार कळेल ना. जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. उद्धव ठाकरेंनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा टाळी देण्यासाठी हात पुढे केला. ते महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल अशा वक्तव्यावर उद्धव ठाकरे ठाम आहेत. 19 एप्रिल रोजी राज ठाकरेंनी एका पॉडकास्टमध्ये आमच्यातले वाद भांडणं किरकोळ आहेत असं सांगितलं. तर उद्धव ठाकरेंनीही त्या दिवशी एका जाहीर कार्यक्रमात सकारात्मकता दर्शवली होती. समोरच्याची इच्छा आहे का आम्ही बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे. तेच तर ना, मग महाराष्ट्रात जाऊन सांगावं तिकडे. महाराष्ट्रात येईल, मग त्याच्या आड जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा. ठाकरे बंधूंच्या टाळीच्या शक्यतेनं दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते चांगलेच उत्साही झाले. अनेकदा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्रितही आले. या सगळ्याचा धागा जोडत उद्धव ठाकरेंनी युतीसाठी व्यासपीठावरून पुन्हा एकदा पुढचं पाऊल टाकलं. आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत. काय होणार? कसलं नाही होणार का? होणार की नाही होणार कळेल ना. जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. उद्धव ठाकरेंनी व्यासपीठावरून घातलेली साद मनसेला रुचलेली नाही. मनसेनं अनेक प्रश्न उपस्थित करून ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी करताना भाषणातून प्रस्ताव दिला होता का? महाविकास आघाडी करताना कार्यकर्त्यांना मनसैनिकांना विचारलं होतं का असा सवाल मनसेनं उपस्थित केला. 2014 मध्ये दिलेल्या प्रस्तावाला शिवसैनिक सकारात्मक का नव्हते? काल जो उत्साह दिसला तो यापूर्वी का दिसला नाही? याआधी उद्धव ठाकरे सकारात्मक का नव्हते असा प्रश्न मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी उपस्थित केला. हे समजू शकतो की तुमच्यावर वेळ वाईट आली आहे आणि त्या वेळेमध्ये तुम्ही विचार करताय की स्वतःचा पक्ष कसा आपण पुढे न्यावा, त्याच्यासाठी म्हणून तुमचे प्रयत्न चाललेत. अतिशय सामान्य, त्याच्यात काही वावगं आहे, गैर आहे असं मला म्हणायचं नाही. पण त्याचा
तो अर्थ काढून तुम्ही आम्हाला परस्यू करू शकता, आम्हाला प्रेशराईज नाही करू शकत कुठल्या गोष्टी. ज्या वेळेला त्याचा निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला योग्य तो वेळी राज ठाकरे घेतील. याच्या आधी कधी विचारलं शरद पवारांबरोबर जायचं विचारलं? शरद पवार साहेबांबरोबर जाऊ का, काँग्रेस बरोबर जाऊ का, किंवा बैठका घेतल्या का नगरसेवकांच्या का आमदारांच्या? त्यामुळे ह्या पद्धतीने माझी विनंती आहे की अशा पद्धतीने आम्हाला तुम्ही प्रेशराईज करू शकत नाही, आमच्यावर दबाव आणू शकत नाही. ज्या वेळेला जो निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला तो राजसाहेब घेतील. दबावाचं राजकारण कोणी करू नये. राज ठाकरे युतीबाबत योग्य वेळी निर्णय घेतील असं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं. मात्र याआधी मनसेनं जेव्हा युतीसाठी प्रस्ताव दिला तेव्हा प्रतिसाद का दिला नाही असा थेट सवाल मनसेनं उपस्थित केला. या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतरच दोन्ही पक्षांच्या युतीची बोलणी पुढे सरकण्याची शक्यता नाकारता येत नाही. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. केंद्रीय निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतलाय. निवडणुकीवेळी काढले जाणारे फोटो आणि रेकॉर्ड्स केलेले व्हिडिओ हे फुटेजच्या नियमात बदल करणे या संदर्भातले जे नियम आहेत त्याच्यात बदल करण्यात आलेला आहे. निवडणुकीचं सीसीटीव्ही फुटेज यापुढे फक्त 45 दिवसच सुरक्षित ठेवलं जाणार आहे असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलेलं आहे. याचा अर्थ असा की निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर 45 दिवसांच्या आत सीसीटीव्ही डेटा निवडणूक आयोगाकडे सुरक्षित राहील. या वेळेपर्यंत निवडणूक आयोगाकडे कोणतीही याचिका किंवा तक्रार पोहोचली नाही तर तो डेटा नष्ट केला जाऊ शकतो. यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारच्या रेकॉर्डिंग्स निवडणूक आयोगाकडून 3 महिने ते 1 वर्षाकरता सुरक्षित ठेवल्या जात होत्या. निवडणूक आयोगानं या निर्णयाची माहिती सगळ्या राज्यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना दिली आहे. अलीकडेच झालेल्या दुरुपयोगाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं नियमात बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतलाय. निवडणुकीच्या वेळी काढले जाणारे फोटो आणि रेकॉर्ड्स केलेले व्हिडिओचं फुटेज याच्या नियमात बदल करण्यात आलाय. पण निवडणूक आयोगाची ही जी लाईन आहे की याचा दुरुपयोग केला जातो आणि ज्याचा निवडणुकीशी संबंध नाही तोही सामान्य व्यक्ती मागतो आहे. म्हणजे निवडणूक आयोगाचं नेमकं या लोकशाही व्यवस्थेच्या बद्दलचं मत काय हे जाणून घेण्याचं काम आता आम्ही करणार आहोत आणि निवडणूक आयोगाने त्याला उत्तर दिलं पाहिजे. पण रूल 93 बदलवत असताना केंद्र सरकारने लोकांच्या अधिकारावर घाला टाकून निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार देण्याचं जे पाप केलं याचाच अर्थ महाराष्ट्र, हरियाणा या सगळ्या राज्यापासूनच नव्हे तर आतापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारचा दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे. माहिती लपवण्याचं कारण काय त्याचं उत्तर निवडणूक आयोग का देत नाही हे सगळे प्रश्न आहेत. आणि म्हणून निवडणूक आयोगाने 30 मेला जे पत्र प्रत्येक राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलेलं आहे त्या पद्धतीचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं. जनतेच्या मताच्या अधिकारावर जो डाका टाकण्याचं पाप नरेंद्र मोदीचं सरकार आणि भाजप जे करते आणि त्याला निवडणूक आयोग त्यांना साथ देते आहे हे या सगळ्या प्रकरणातून स्पष्ट होते आहे. कुठलीही गोष्ट आली तर रडूबाई रडू, आक्षेप घेऊ, हेच काँग्रेसचं काम आहे, हेच महाविकास आघाडीचं काम आहे. आणि त्यामुळे या सगळ्या व्यक्तींना रडण्यापेक्षा समाज घडण्याकडे लक्ष द्या, घडलेल्या समाजाला पुढे नेण्यामध्ये लक्ष द्या, व्यवस्थांना मजबूत करण्याकडे लक्ष द्या ही आवश्यकता आहे असं मला वाटतं. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ज्यांना मतं मांडायची त्यांनी जरूर मांडावी, पण निवडणूक आयोग का म्हणतंय याचा अभ्यासही करावा.